दोन्ही बाजूंनी पार्थ पवार यांच्यावरती टीका होत असताना त्यांच्या आत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या मात्र पार्थ यांच्या पाठीशी उभ्या राहिल्यात आणि पार्थवरती आपला पूर्ण विश्वास असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. एकतर माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की हा किऑस झालेला आहे. कारण काल रात्री खरं तर ती न्यूज ब्रेक झाली, मी ती आज सकाळीच पाहिली आणि माझा पार्थवर पूर्ण विश्वास आहे की पार्थ कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही. मी पार्थची सकाळीच बोलले, जेव्हा मला ही माहिती आली तेव्हा मी पहिला फोन आधी पार्थला केला की बाबा रे काय ही बातमी, मला समजून तरी सांग. त्याचं म्हणणं आहे आत्या मी काही चूक केलेले नाहीये आणि माझ्या वकिलांशी माझं बोलणं झालंय. तर जर वकिलांनी बोलणं झालंय तर ते वकील कदाचित सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतील. सरकारी जमीन अशी विकता येते का, त्याचा एक प्रोसेस आहे. मग हा प्रोसेस फॉलो केला का नाही ह्याचं उत्तर कोण देऊ शकतं आपल्याला? ह्याचं उत्तर फक्त पुण्याचे कलेक्टर देऊ शकतात. त्याच्यामुळे त्याची आपण एक वाट बघूया. एक दुसरं, मग जमिनीचा व्यवहार झाला का नाही, हा तहसीलदार काय म्हणतात की मी सहीच नाही केली. अरे या बाबांनी सहीच नाही केली तर व्यवहार झाला का नाही झाला हे किती कन्फ्युजिंग आहे का नाही. आणि सगळ्या प्रकरणामध्ये